नमस्कार मित्रांनो, मी जी.बी. सोनवाने, शिल्पनिदेशक स्विंग टेक्नॉलॉजी, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंबरनाथ जिल्हा ठाणे येथील स्विंग टेक्नॉलॉजी या व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देत असून आज मी आपणास स्विंग मशीन पार्ट्स व त्याची माहिती सांगणार आहे। ही हाफ शटल मशीन आहे। यामध्ये फुल शटल व हाफ शटल असे दोन प्रकार असतात। तर ह्या मशीनच्या पार्टची माहिती आपण पाहणार आहोत। तर ही जी आहे ही बॉडी म्हणतात, याला मशीन पार्ट म्हणतात। तर प्रेशर बार जो आहे आपला, प्रेशर बार हा फूट प्रेशर जो जॉईंट केलेला आहे त्याला प्रेशर बार म्हणतात। हा जो आहे हा मागचा प्रेशर बार आहे। म्हणून प्रेशर बार स्क्रू हा वाला आहे, प्रेशर बार स्क्रू। त्याच्यानंतर फेस प्लेट स्क्रू हा वाला। मग ही जी आहे ही फेस प्लेट। प्रेशर फूट हा वाला आहे, हा प्रेशर फूट, हा जो वर होते हा प्रेशर फूट। प्रेशर फूट स्क्रू आहे, हा प्रेशर फूट स्क्रू। हा प्रेशर फूट स्क्रू झाला। ही निडल रॉड झाला, निडल रॉड। ही निडल झाली, निडल स्क्रू हा वाला, हा निडल स्क्रू। थ्रेड टेकअप लिव्हर हा झाला, थ्रेड टेकअप लिव्हर। फूट प्रेशर लिफ्टर बार हा झाला, फूट प्रेशर वर खाली केला जातो याच्यानं, आणि याच्यानं धागा खाली वर केला जातो, म्हणून याला थ्रेड टेकअप लिव्हर म्हणतात। ही टेन्शन स्प्रिंग आहे याच्यामध्ये। ही जी असते ही टेन्शन स्क्रू, टेन्शन स्प्रिंग, टेन्शन स्क्रू आणि टेन्शन डिस्क, ह्या ज्या दोन आहेत त्या टेन्शन डिस्क। बॉबिन वाइंडर आहे हा वाला, फिरला जाते बॉबिन भरता येते याच्यामध्ये, म्हणून याला बॉबिन वाइंडर म्हणतात। स्टिच रेग्युलेटर आहे, हा स्टिच रेग्युलेटर झाला। याच्यानं शिलाई कमी जास्त करता येते आपल्याला अशी, म्हणून याला स्टिच रेग्युलेटर म्हटले जाते। त्याच्यानंतर आहे ही साईड प्लेट आहे। साईड प्लेट बॉबिन काढायला लावायसाठी याचा उपयोग होतो, साईड प्लेट। ही निडल प्लेट झाली। आणि त्याच्यानंतरून ही फीड डॉग, ह्या फीड डॉगमुळे कपडा मागे पुढे शिलाई करताना होते, म्हणून याला फीड डॉग म्हटले जाते। हा पायडल आहे, हा जो आहे हा लोखंडी स्टँड, ही मशीनची बॉडी, हा टेबल मशीन पार्ट। त्याच्यानंतरून आपल्याला आतील भाग पाहण्यासाठी हे बेल्ट काढून वरच्या बाजूनं असं केल्याच्यानंतरून हा जो आहे इकडं दोन स्क्रूनं फिट केलेला आहे आपला, हा एक स्क्रू, हा एक स्क्रू, ह्या दोन स्क्रूनं शटल फिट केलेलं असतं। तर ह्या मशीनचा सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे हा शटल। तर हा शटल दोन स्क्रूनं फिट केलेला असते। याच्यामध्ये बॉबिन आणि बॉबिन केस अडकवून त्या बॉबिनचा धागा सुईनं वरती काढला जाते व सुईमध्ये धागा टाकून शिलाई करता येते आपल्याला। ही इंडस्ट्रियल मॉडेल मशीन आहे। तर ह्या मशीनचे पार्ट जवळपास त्या आपण आता पाहिलेल्या मशीनच्या पार्टसारखे जवळपास असतात, थोडाफार फरक असते फक्त। याचा टेन्शन स्क्रू हा इथं आहे, टेन्शन डिस्क इथं आहे, टेन्शन स्प्रिंग इथं आहे, थ्रेड जो टेकअप लिव्हर आहे तो हा इथे आहे, हा स्टिच रेग्युलेटर आहे, हा शिलाई करत असताना कपडा मागे पुढे करण्यासाठी, रिवर्स घेण्यासाठी हा आहे। इथं स्विच बटन आहे बंद चालू करण्यासाठी मशीन। खाली जो आहे हा पायडल आहे, याच्यानं मशीन चालू केली जाते, आणि याच्यानं जो आहे हा दाब वर केला जातो। हा इथला जो दाब आहे तो हा वर होत आहे, इथं हा इथं वर होते दाब, हा याच्यानं हा पायनीच वर करता येते दाब आपल्याला। आणि याच्यामध्ये इथं असं साईड प्लेट साईडला करून इथं बॉबिन लावले जाते। ही निडल प्लेट आहे, निडल रॉड आहे, आणि ही दात्रेपट्टी आहे खालची। ही दात्रेपट्टी मागे पुढे होते ती। तर ह्या मशीनला ऑइलिंग ऑलरेडी
आतमध्येच असते. तर ऑइल आतमध्ये असते. याच्यातून ऑइल सर्व मशीनच्या पार्ट्सला याच्यामधून ऑइल सर्व पार्ट्सला ऑटोमॅटिक मिळते.